महानगरपालिकेच्या निवडणुकांनी आता जोर धरलेला आहे। प्रचाराला सुरुवात सुद्धा झालेली आहे। प्रत्येक पक्षाचा उमेदवार फायनल झालेला आहे आणि प्रत्येकाने प्रचाराला सुरुवात केलेली आहे। पण या सगळ्या गोष्टींवरती बोलत असताना सध्या आपण आहोत कोंडव्यामध्ये आणि कोंडव्याची जी राजकीय स्थिती आहे ती सर्वांनाच माहिती आहे। या कोंडव्यामध्ये हे अल्पसंख्याक जो समाज आहे त्याची संख्या जास्त असल्यामुळे इकडचं मतदान कोणाला होतं याचं लक्ष सगळीकडे लागून राहिलेलं असतं। कारण शरद पवार गट इकडे नेहमीच प्रभावी पडलेला आहे, जड पडलेला आहे शरद पवार गटाचं पारडं। त्यात आता युतीमुळे आणखीन जड होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे आणि याच सगळ्या गोष्टीवरती विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत उस्मान अत्तार, टीम स्कूलचे फाउंडर प्रेसिडेंट आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। कोंडव्यामधून तुमचे जितके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते उमेदवार नेहमी चर्चेत राहणारे उमेदवार आहेत। तर लोकांच्या एक अपेक्षा असतात की त्या उमेदवारांनी येत्या भविष्यकाळामध्ये काहीतरी कामं करावीत किंवा काहीतरी नियोजन आधीच आखलेलं असावं। अशी कोणकोणती व्हिजन्स आहेत तुमच्या उमेदवारांची जेणेकरून तुम्हाला वाटतं की लोकांनी त्यांना मतदान करावं? पहला जो इम्पोर्टेंट है, मैं हिंदी में बोलूँ, पहला जो इम्पोर्टेंट ये है मुद्दा, इसमें यहाँ पर रोड, ड्रेनेज और अच्छे स्कूल और एजुकेशन इंस्टीट्यूट बनना चाहिए। एक अच्छी बड़ा यूनिवर्सिटी टाइप बनना चाहिए यहाँ पे। और जो हमारे पास में सबसे बड़ा मुद्दा है कि ट्रैफिक बहुत ज़्यादा होता है यहाँ पे, ये सॉल्व होना चाहिए। उसकी वजह से हम चाहते हैं कि जो फेसेस पहले से हैं, जो डेवलपमेंट रुक गया था, वो लोग ही आना है और वो एक्सपीरियंस के साथ में लोग करें। क्योंकि अगर ये नया कोई फेस को अगर यहाँ पर लाते हैं और नया उसको ये एरिया समझने के लिए, क्योंकि वार्ड बहुत बड़ा हो गया मैडम, और वो वार्ड बढ़ने की वजह से प्रॉब्लम ये होगा कि उनको समझने के लिए 4-5 साल लगेंगे, फिर वो डेवलपमेंट क्या करेंगे, ऐसा है। तो हम चाहते हैं कि हमारे जो उम्मीदवार है जिन्होंने हमारा पोर्टफोलियो बनाया है, उस पोर्टफोलियो के हिसाब से सब लोग वोट करें और एक अच्छे वोटिंग के साथ में लाए ताकि वो लोग डेवलपमेंट और ये पैनल को लाए। हम ये चाहते हैं मैम। तुम्ही म्हणालात की जसं नवीन उमेदवारांना 5 वर्ष तरी लागतील समजून घ्यायला, पण हा मुद्दा धरत असताना तुम्ही असं जाणून देता की तुमचे उमेदवार अनुभवी आहेत आणि माझा प्रश्नही तो आहे, तुमचे उमेदवार अनुभवी आहेत का कामाच्या बाबतीत? नहीं, अनुभव है ना मैडम, जब भी तो वो दिख रहा है ना। आप जितने भी अभी तक आपने 8 साल का टाइम देखेंगे इस ड्यूरेशन में, इवन लॉकडाउन में भी इन्होंने काफ़ी काम किया है। अगर आप लोग देखेंगे कि 8 साल की पूरी हिस्ट्री देख लेना आप लोग, लॉकडाउन से लेके सब, उसमें काम किया है। वो यही अनुभव बता रहे हैं हम लोग। ऐसा नहीं कि कोई नया कल उठ के आया है और वो बोले कि ये भाविक है और इसके पीछे लोग ज़्यादा है और इनको आप वोट दो। हम ये नहीं चाह रहे। हम ये चाह रहे कि जो एक्सपीरियंस है, एजुकेटेड है, जो सही में इतने मतदार के साथ जीता है, जो 100-200 वोट लेके बोलेंगे कि मैं भी भाविक हूँ, ऐसे बहुत लोग भाविक आएंगे, उसका मतलब नहीं रहेगा। उसका रहेगा जो एजुकेटेड है, जो जानता है इस एरिया को अच्छा जाता है और जो लोग जानते हैं इनको, जिसका फेस वैल्यू है। उसको चिन्ह भी इम्पोर्टेंट नहीं फ़िलहाल, तो फ़िलहाल चिन्ह भी इम्पोर्टेंट नहीं, उसका फेस वैल्यू है। फेस पे इतने लोग ने काम किया, नाम से जानते लोग, तो उनको ही लाना चाहिए मेरे राय में। अगदीच फेस व्हॅल्यू, एज्युकेशन इम्पॉर्टंट तर आहेच, पण ह्या प्रभागामध्ये अशा काय समस्या आहेत ज्या तुम्हाला वाटतं की तुमचे उमेदवार ते सोडवू शकतील? कारण समस्या प्रत्येक प्रभागामध्ये काही ना काहीतरी असतातच। तुमच्या प्रभागाच्या काय समस्या आहेत? मेन समस्या आहे बघा, ते रोड आहे, ड्रेनेज आहे आणि आपला ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे आणि बहुतेक आपला मेन हॉस्पिटल पाहिजे, मोठा एक हॉस्पिटल पाहिजे आपल्याला, एक शाळा पाहिजे, मोठी कॉलेज पाहिजे, बहुतेक आपले काय म्हणतात त्यांना शाळेचा ग्राउंड पण पाहिजे, हे सगळं क्रीडांगण, शाळा वगैरे हे मुद्दे आलेच। पण जेव्हा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरत असतात तेव्हा ना निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून किंवा चर्चा सुरू झाल्यापासून उमेदवाराची लोकांच्या प्रतिक्रिया कळायला लागतात की हा उमेदवार निवडून येईल की नाही, कारण लोक तेव्हाच प्रतिक्रिया द्यायला चालू होतात। तर तुमच्या उमेदवारांच्या बाबतीत लोकांच्यामधून कशा प्रतिक्रिया येतात? लोग तो मैं जैसे पता है आपका एक्सपीरियंस है और लोग बहुत ओल्ड फेस से जानते हैं। चिन्ह तो अभी ये मर्ज हो गए क्योंकि काफ़ी लोग मर्ज हो रहे हैं, अगेन बीजेपी को पीछे रखना है। इस वजह से राष्ट्रवादी के दोनों भी शरद पवार साहब और अजीत पवार साहब ये एक हो गए और इनका मकसद ये है कि हमारा डेवलपमेंट हो और ये लोग पहले से ही है फेस में और ये डेवलपमेंट लाएंगे इंशाल्लाह। अगदीच खूप खूप धन्यवाद। निवडणुकीच्या एवढ्या धामधुमाळीमध्ये सुद्धा तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल। नेमक्या या प्रभागामध्ये होतं काय, इथले निवडणूक कोणाला कल देतात, इकडल्या निवडणुकीमध्ये मतदार कोणाला कल देतात, कोण नगरसेवक पदापर्यंत पोहोचतं आणि सगळ्यात महत्त्वाचं महापौर पदाला कोण गवसणी घालतं हे बघणं महत्त्वाचंच ठरेल। पण या सगळ्या निवडणुकीचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।